सावधान सावधान सावधान. शरदचंद्र पवार साहेब सावधान. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा चार भिंती आतील म्हणजेच बंद दाराआड याची गोष्ट करतायत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, थंबनेलमध्ये लिहिलेल्या टॉपिककडे वळण्याआधी मी तुम्हाला एक कथा सुनावू इच्छितो, एक गोष्ट सांगू इच्छितो. सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल आजकाल खूप चालतात आणि तुम्ही सगळे बघत असतात. तुम्हाला मित्र ती गोष्ट माहिती आहे का? एक जोडपं राहतं, सांसारिक जीवनात ते चांगला संसार करत असतं, नवरा चांगला कमवत असतो, पण तो कमवण्याच्या नादात म्हणजेच आपल्या बायकोला लेकरांना चांगल्या सुखसुविधा देण्याच्या नादात तिला वेळ कमी देतो, म्हणजेच तिच्यासाठी वेळ कमी राहतो त्याजवळ. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण काय होतं, एक दिवस एखादा शेजारी राहतो आणि तो खूप स्टड पर्सनॅलिटी, मुलींना अट्रॅक्ट करणारा, वुमन्सला अट्रॅक्ट करणारा, बॉडी बिल्डर अशा प्रकारचा राहतो. आणि मग काय होतं, ही जी पत्नी आहे ती जी सांसारिक जीवनामध्ये त्या व्यक्तीसोबत आहे, त्या पत्नीचं प्रेम म्हणजे त्या पत्नीचं प्रेम त्याच्यावर बसतं आणि मग ती पतीच्या मागे या व्यक्तीशी तिचे रिलेशनशिप सुरू होतात. आणि मग काय होतं, काही दिवस रिलेशनशिप चालतं आणि ही लेकरा बाळांना सोडून म्हणजे लेकरांना नवऱ्याला सोडून त्या व्यक्तीबरोबर जाण्यासाठी इच्छुक असते. त्या व्यक्तीबरोबर ती जाते सुद्धा आणि त्या व्यक्तीबरोबर गेल्यानंतर तिला समजतं, अरे हा तर धोका देणार आहे, अरे हा तर 10 जणांना फसवणारा व्यक्ती आहे, त्यांनी माझा पण मला पण फसवलं. तेव्हा ती व्यक्ती परत तिच्या नवऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नवरा काय म्हणतो, अरे जो मेरी नहीं हो पाई वो किसी और की क्या होगी और जो उसकी नहीं हो पाई वो मेरी क्या होगी. तर अशी गत उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी का म्हणतोय की उद्धव ठाकरे यांच्यापासून सावधान होण्याची गरज शरदचंद्र पवार साहेब आणि पूर्ण काँग्रेस पक्षाला आहे. मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काही दिवसाआधी म्हणजे 2-4 दिवसाआधीचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उल्लेख नक्की केला, जे ते सोनिया गांधीच्या चरणी स्पर्श करण्यासाठी दिल्लीला गेले होते, मुजरा घालण्यासाठी. जे एकनाथ शिंदे साहेबांना म्हणतात की मुजरा घालण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला जातात. आता एकनाथ शिंदे जाऊन प्रधानमंत्र्याला भेटतात, एकनाथ शिंदे जाऊन गृहमंत्र्याला भेटतात, पण उद्धव ठाकरे कोणता गृहमंत्री आणि कोणत्या प्रधानमंत्र्याला भेटतात हे फक्त उद्धव ठाकरे आणि सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा हे सांगू शकतो. मित्रांनो, तर उद्धव ठाकरेपासून सावधान होण्याची गरज शरदचंद्र पवार साहेबांना काय? 2019च्या इलेक्शनमध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी जी खेळी केली, काय खेळी केली आणि उद्धव ठाकरेचा त्याच्याशी काय संबंध हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी समोर तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, 2019च्या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख यांचं नागपूरमधील जर भाषण तुम्ही ऐकलं तर अनिल देशमुख लोकांना म्हणजे पब्लिक गॅदरिंगला समोर जाताना म्हणजे त्यांच्याशी वार्ता करताना म्हणले होते की उद्धव ठाकरे हे लढत जरी BJP सोबत असले म्हणजे त्यांच्यासोबत जर असले तर इलेक्शन नंतर ते आपल्यासोबत येऊन सरकार बनवणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 2019च्या इलेक्शनच्या आधीच ही प्लॅनिंग झाली होती की निवडणूक ही BJP सोबत लढायची आणि निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे कोणतं ना कोणतं कारण देऊन हे शरदचंद्र पवार साहेब म्हणजेच महाविकास आघाडी सोबत येतील, म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत येतील आणि नंतर महाविकास आघाडी तयार झाली. हे आपल्या सगळ्यांनी बघितलं. आता उद्धव ठाकरे यांचं सेम म्हणणं 2024मध्ये आहे. मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींना जे भेटायला गेले होते की मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही घोषित करा. आता उद्धव ठाकरेंना ह्या गोष्टीची गॅरंटी आहे. त्यांनी काही दिवसाआधी कशा प्रकारचा खोटारडे माणूस उद्धव ठाकरे आहेत आणि कशा प्रकारे शब्द फिरवतात हे त्यांनी साबित केलं. याचा प्रूफ त्यांनीच दिला. मित्रांनो, उद्धव ठाकरे म्हणले की युतीमध्ये जेव्हा आम्ही 25 वर्ष होतो तेव्हा ज्याचे जास्त उमेदवार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं. अहो साहेब, जर ज्याचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं तर 2019च्या निवडणुकीनंतर बंद दाराआड चर्चेचं कसं काय तुम्हाला आठवलं? आणि जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे प्रत्येक रॅली आणि भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री होतील असे बोलत होते, तेव्हा तुम्ही एकदा पण विरोध का नाही दर्शवला की आपलं 2.5 वर्ष ठरलं आहे तर तुम्ही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं का बरं म्हणता? उद्धव ठाकरे हे त्यावेळी चूप बसले, पण उद्धव ठाकरेंनी 2019चे रिझल्ट जसे आले, जसं त्यांनी बघितलं की आकडा असा फसलाय की आमच्याशिवाय सरकार बनवू शकत नाही, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड चर्चेचं ढोंग बाहेर काढलं. होय मित्रांनो, जे ढोंग उद्धव ठाकरे आता रचू इच्छितात, आता महाविकास आघाडीला म्हणतात की मुख्यमंत्री जर लोकांच्या समोर ठरवायचा नसेल तर कमीत कमी 4 भिंतीच्या आत ठरवा, म्हणजे मी खोटं बोलण्यासाठी परत मोकळा होईल आणि 2024च्या निवडणुकीनंतर मी परत हेच म्हणेल की बंद दाराआड 4 भिंतीमध्ये मला वचन दिलं होतं आणि मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल.
आता शिवसैनिक कोण? शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मते एकच शिवसैनिक महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा, जो वेगवेगळ्या केसेसमध्ये सध्या गुंतलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्याने मुंबईमध्ये पेंग्विन आणून पूर्ण महाराष्ट्राला धन्य केले, ते पर्यावरण मंत्री, माजी पर्यावरण मंत्री. नाईट लाईफचे प्रेरणा, ज्यांच्यामध्ये नाईट लाईफची प्रेरणा आणि मुंबई नाईट लाईफकडे वळली, ज्यांनी सचिन वाजेसारखा गुंड्याला एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये परत घेतलं आणि 100 करोडची वसुलीचं टार्गेट दिलं, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की 4 भीती मागे ठरवा की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल, तुम्ही जो ठरवसाल त्याला मी पाठिंबा देईल. मित्रांनो, हा 2019ची चाल उद्धव ठाकरे परत महाविकास आघाडी, शरद पवार आणि काँग्रेसवरती चालू इच्छितात. मी काँग्रेस आणि महाविकास आघाडी, शरद पवार साहेबांचे जे स्वप्न आहे की त्यांच्या हयातमध्ये सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवणे. मित्रांनो, आपल्या मुलीला एका उच्चस्थानी पाहणे किंवा महाराष्ट्राची पहिलं मुख्यमंत्री म्हणून पाहणे यात काही द्वैर नाही, यात काही वैर नाही. पण मित्रांनो, ज्या व्यक्तीवर विश्वास सध्या शरदचंद्र पवार ठेवून आहेत, तो व्यक्ती 25 वर्षाची दगादाडी करू शकतो. म्हणजेच 25 वर्ष सोबत असलेल्या मित्राला दगा देऊ शकतो, तर 2.5 वर्ष सोबत असलेल्या शरद पवारांना कात्रजचा घाट उद्धव ठाकरे हे दाखवतील. सध्या पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल की उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या रूपात एक अतिरिक्त उमेदवार दिला आणि शरद पवारांनी प्रॉमिस केलेला पक्ष म्हणजे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना कात्रजचा घाट विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवला आणि तोच कात्रजचा घाट उद्धव ठाकरे शरद पवारांना विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर दाखवू शकतील. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांना हे तर माहीत झालंय की काँग्रेसमधून त्यांना अतिरिक्त जागा, ज्या जागा ते बीजेपी कडून मागायचे, म्हणजेच तुम्हाला माहिती असेल की जे लेकरू आत्ताच पाळण्यातून निघलंय, ज्याला राजकारणाची काहीही समज नाही, त्यांना अमित शहा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षासोबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठवलं होतं. ते आदित्य ठाकरे 150चा नारा घेत होते, 151चा नारा. शिवसेना 151 जागावरती लढेल आणि बीजेपी उरलेल्या जागावरती लढेल. बीजेपीचं तेव्हाही म्हणणं होतं की फक्त 8 अशा जागा आहेत की त्या आम्हाला तुम्ही द्या, जे तुम्ही कधीच जिंकले नाही. तर उद्धव ठाकरे आणि बीजेपीमध्ये त्या जागेवरून वाद झाला आणि 2014 मध्ये हे वेगवेगळे लढले. उद्धव ठाकरे एक संकुचित व्यक्तिमत्व आहे, मनात धास देऊन ठेवणारा माणूस आहे, लक्षात ठेवणारा माणूस आहे आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा नागासारखा तुमच्यावरती वार करेल, हे उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये दाखवलं. खूप सारे विश्लेषक, भाऊ तोरसेकर असेल किंवा कुणी असेल, ते सांगायचे की 2019च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेला सोबत घेणं म्हणजे बीजेपीला आत्महत्या करणं आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास हा उद्धव ठाकरेवरती होता. देवेंद्र फडणवीसांना वाटलं की जी मैत्री उद्धव ठाकरेंशी त्यांनी जोपासलेली आहे, उद्धव ठाकरे म्हणेल तसं त्यांनी काम केलेलं आहे, त्यानुसार उद्धव ठाकरे दगा देतील नाही. पण उद्धव ठाकरे हा अत्यंत स्वार्थी माणूस आहे, हे नारायण राणे यांनी कितीतरी वेळा दाखवलंय. मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले तेव्हा 2 माणसं बाळासाहेबांजवळ पाठवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला बनवा अशी शिफारिश ही उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण ते ऐकतील ते बाळासाहेब कुठले? बाळासाहेबांना माहीत होतं की आपल्या पुत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य असा हा माणूस आहे, जो आपल्या भावाला, जो आपल्या भाऊजाईला, जो आपल्या नातेवाईकांना जवळ ठेवू शकला नाही, तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होऊ शकेल, हे बाळासाहेबांनी तेव्हाच ओळखून घेतलं होतं. म्हणतात ना मित्रांनो, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, तसे या बाळाचे पाय बाळासाहेब ठाकरेंनी पाळण्यातच बघितले होते. तर मित्रांनो, परत त्या टॉपिककडे येतो की आज महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे जास्त जागा मागतात, पण ज्या प्रकारची त्यांची ऐपत, ज्या प्रकारची कुवत त्यांची लोकसभेमध्ये शरद पवार असेल किंवा काँग्रेस असेल यांना दिसली, त्यावरून त्यांना जास्त जागा सोडणं आणि अशा व्यक्तीला की जो 25 वर्षाच्या सोबतीला, 25 वर्षाच्या साथीला सोडून आपल्याकडे येतो, तो आपल्या 2.5 वर्षाची साथ खरंच आपल्यासोबत राहील का? उद्या जर ईडी, सीबीआय असं जर काही परत झालं ज्या प्रकारे म्हणतात, तर उद्धव ठाकरे परत हिंदुत्वाचा बहाणा देतील आणि परत नरेंद्र मोदीला जाऊन भेटतील, हे त्यांना माहिती आहे. तर अशा वेळेस उद्धव ठाकरे यांना जास्तीच्या सीट्स तर सोडा, उद्धव ठाकरे यांना कमीत कमी जेवढ्या सीट्स देता येईल तेवढा प्रयत्न शरद पवार करतील. कारण की त्यांना माहित आहे, आकडा जर का असा फसला की उद्धव ठाकरे यांच्याशिवाय सरकार बनू शकत नाही, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खाली मानणार नाहीत. आणि ज्या प्रकारे उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी खोटं बोलून देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी
ज्यांनी रिस्पेक्ट दिली, बाळासाहेबांचा आदर केला, त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेसच्या चरणी विलीन झाले, ते उद्धव ठाकरे परत एकदा हिंदुत्वाचा नारा देऊन की हिंदुत्वासाठी, देशासाठी, विकासासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी मी परत एकदा BJPकडे जातो. परत तिथे जाऊ शकतात आणि बंद दाराआड हा जो शब्द उद्धव ठाकरेंनी वापरलाय तो खरंच शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. उद्धव ठाकरे हा धोकादायक माणूस आहे. उद्धव ठाकरे हा कधीही दगा देऊ शकतो, याची जाण शरद पवारांना नक्कीच आहे. पण शरद पवार करतील काय हे आपल्याला बघावं लागेल की शरद पवारांना परत एकदा कात्रजचा घाट उद्धव ठाकरे दाखवतील का आणि त्यामध्ये सक्सेस होतील का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगावा आणि उद्धव ठाकरेबद्दल तुम्हाला काय वाटतील, ते परत एकदा कुलंडी उडी मारतील का याबद्दल तुमचं मत काय हे सुद्धा तुम्ही सांगावं. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.